वेलकम स्टुडंट्स. आजचा लेक्चर आपला जो लास्ट लेक्चरला आपण लेसन स्टार्ट केला होता 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, तो आपण आता कंटिन्यू करतोय. लास्ट लेक्चर मध्ये आपण पेज नंबर 8 वर पॅरेग्राफ नंबर 3 पर्यंत आलो होतो. पॅरेग्राफ 3 थोडा झाला होता आपला, पण पॅरेग्राफ 3 मी परत स्टार्ट करतोय. सो 1.2 पेज नंबर 8 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, paragraph number 3. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap. Hearty lunch, heartyचं मीनिंग बाजूला दिलेलं आहे. Hearty means sufficient and wholesome. Sufficient and wholesome म्हणजे काय? पुरेसा किंवा भरपूर, ज्याला आपण दुपारचं जेवण एकदम भरपेट म्हणतो. मग आफ्टर अ हार्टी लंच, दुपारच्या भरपेट जेवणानंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स, माझे पेरेंट्स आणि माझ्या यंगर सिस्टर म्हणजे छोट्या बहिणी, ले डाऊन फॉर आफ्टरनून नॅप. आफ्टरनून नॅप, इथं नॅप शब्द आलाय बघा, नॅप. तर नॅप म्हणजे काय? तर नॅप म्हणजे दुपारची डुलकी, दुपारची झोप घेते, ज्याला आपण वामकुक्षी म्हणतो मराठीमध्ये. तर ती वामकुक्षी जी आहे, मग ती घेण्यासाठी म्हणजे दुपारची झोप घेण्यासाठी रायटरचे पॅरेंट्स आणि रायटरचे यंगर सिस्टर्स गेले, झोपायला गेले, दुपारची झोप घ्यायला. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आय मीन्स रायटर. रायटर सेटल डाऊन विथ स्टोरी बुक. रायटर स्टोरी बुक घेऊन सेटल झाला, म्हणजे रायटर स्टोरी बुक वाचू लागला. रायटर स्टार्टेड रीडिंग स्टोरी बुक. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ऍडव्हेंचर स्टोरी. क्वाइट आफ्टरनून, क्वाइट म्हणजे शांत. ही जी शांत दुपार होती, दुपारची वेळ एकदम शांत असते, सगळे झोपलेले असतात. तर ही जी शांत दुपार होती, या शांत दुपारमुळे रायटर जी स्टोरी वाचत होता, कोणती स्टोरी? ऍडव्हेंचर स्टोरी. ऍडव्हेंचर म्हणजे काय? धाडस किंवा साहस, साहसी स्टोरी किंवा धाडसी कथा जी वाचत होता, त्या धाडसी कथेला दुपार जी होती, शांत दुपार, ही एक परफेक्ट बॅकड्रॉप होती. परफेक्ट बॅकड्रॉप म्हणजे काय? ज्याला आपण पार्श्वभाग किंवा ज्याला आपण बॅकग्राऊंड असं म्हणतो, म्हणजे एक त्याला एक सूट झालेली होती. म्हणजे एक तर ऍडव्हेंचर स्टोरी, धाडसी स्टोरी आणि शांत वातावरण, हे त्याला मॅच झालं होतं. ओके, सगळं जुळून आलं होतं. पुढे जाऊ. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ द फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, the harsh cawing of crow, the shrill call of kite flying high above the ground. मोठं वाक्य आपण ब्रेक करू. The silence was occasionally broken. आणि हा जो सायलेन्स होता, दुपारचा सायलेन्स, दुपारची शांतता, ही दुपारची शांतता ऑकेजनली म्हणजे काय? अधूनमधून किंवा वेळोवेळी, ज्याला आपण वेळोवेळी म्हणूया. ऑकेजनली म्हणजे वेळोवेळी. तर ही दुपारची शांतता वेळोवेळी मोडली जायची. ब्रोकन, मोडली जायची, भंग व्हायची शांतता. कशामुळे? द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, माझ्या फॅमिलीचं घोरणं. इथं शब्द आलाय स्नोरिंग, SNORING, स्नोरिंग. स्नोरिंग म्हणजे काय? घोरणे. माणूस घोरतो का झोपेमध्ये? तर माझ्या फॅमिलीचं घोरणं, याच्यामुळे दुपारची शांतता ब्रेक व्हायची, भंग व्हायची. दुसरा आवाज, द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. इंटरमिटेंटचा अर्थ इंग्लिशमध्ये बाजूला दिलेला आहे. इंटरमिटेंट म्हणजे फ्रिक्वेंट. फ्रिक्वेंट म्हणजे काय? वारंवार होणारा चर्पिंग. चर्पिंग म्हणजे काय? चर्पिंग म्हणजे चिवचिवाट, CHIRPING. चर्पिंग म्हणजे चिवचिवाट. कोणाचा चिवचिवाट? हाऊस स्पॅरोज. हाऊस स्पॅरोज म्हणजे घरात येणाऱ्या चिमण्या, म्हणजे घरातल्या चिमण्यांचा वारंवार होणारा चिवचिवाट, याच्यामुळे दुपारची शांतता ब्रेक व्हायची किंवा भंग व्हायची. हा दुसरा आवाज. तिसरा आवाज, द हार्श कॉइंग ऑफ क्रो. हार्श कॉइंग, CAWING. कॉइंग म्हणजे काय? कॉइंग म्हणजे कावकाव, कावळ्याची कावकाव, आणि ती पण कशी? हार्श. हार्श म्हणजे कर्कश. द हार्श कॉइंग ऑफ अ क्रो, कावळ्याची कर्कश कावकाव. हा तिसरा आवाज. ओके, पुढचा आवाज, द श्रिल कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग. श्रिल, आता
आता श्रीलचं बाजूला मिनिंग दिलेलं आहे नेहमीप्रमाणे. श्रीलचं मिनिंग काय? व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड ऑर व्हॉइस, म्हणजे खूप मोठा आवाज. काय मोठा आवाज कसा? श्रील कॉल, कॉल म्हणजे बोलावणं. काईट फ्लाइंग म्हणजे बाहेर जर कोणी पतंग उडवत असेल तर पतंग उडवताना ती मुलं एकमेकांना मोठ्याने हाक मारायचे, ए गला असा आवाज यायचे. तर तसं आवाज जो आहे तो आवाज, हा जो मोठा आवाज आहे त्याला श्रील कॉल असं म्हटलेलं आहे. तो श्रील कॉल ह्याचा आवाज म्हणजे पतंग उंच गेला की तो मोठ्याने येणारा आवाज, हा एक आवाज. म्हणजे असे वेगवेगळे आवाज. पहिला आवाज घोरण्याचा आवाज, दुसरा आवाज चिवचिवाड्याचा आवाज, तिसरा आवाज कर्कश कावळ्याची कावकाव त्याचा आवाज, आणि हा चौथा आवाज पतंग वर गेल्यावर एकमेकाला मोठ्याने हाक मारणं, बोलावणं. ह्या सगळ्या साऊंडमुळे दुपारचा जो सायलेन्स होता तो सायलेन्स ब्रोक व्हायचा, शांतता भंग व्हायची. लेखक त्या सायलेन्स मध्ये पुस्तक वाचत बसलेला होता. पुढे मिनिट्स टिक बाय, मिनिट्स टिक बाय, मिनिट्स टिक टिक होत होते. टिक 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 होणं म्हणजे काय? पुढे जाणं, म्हणजे वेळ पुढे पुढे जात होती. आय बिकेम डीपली ऍब्सॉर्ब्ड इन द बुक, पुस्तकामध्ये मी काय झालो? ऍब्सॉर्ब झालो. ऍब्सॉर्ब्ड म्हणजे काय? एंगेज्ड. एंगेज्ड म्हणजे काय? गुंग झालो. पुस्तक वाचण्यामध्ये मी खूप गुंग झालो. डीप म्हणजे खोल, अक्षरशः वाचण्यामध्ये मी बुडून गेलो, गुंग झालो असं लेखक म्हणतो. ओके, इथे हा पॅराग्राफ संपला. या पेजवरचा शेवटचा पॅराग्राफ. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानकपणे, सडनली म्हणजे अचानकपणे. आय हर्ड म्हणजे काय? ऐकलं. हिअरचा पास्ट टेन्स आहे. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. स्ट्रीट डॉग्स रस्त्यावरचे कुत्रे, भटके कुत्रे ज्याला आपण म्हणतो, त्या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचा आवाज मी ऐकला. बार्किंग, बार्किंग म्हणजे काय? भुंकणे. फ्युरियसली, आता फ्युरियसलीचा अर्थ भयानकपणे, म्हणजे मोठमोठ्याने असं म्हटलं तरी चालेल की ही रस्त्यावरची कुत्री मोठमोठ्याने भुंकू लागली होती. फ्युरियसली इन द डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. म्हणजे लेखकाच्या घरापासून काही अंतरावर असणारी रस्त्यावरची कुत्री जोर जोराने भुंकू लागली, त्याचा आवाज मी अचानकपणे ऐकला. मी म्हणजे कोणी? रायटर नाही. ओके, पुढे. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस pig. आय चोज टू इग्नोर. आय चोज टू इग्नोर म्हणजे काय? मी इग्नोरच केलं. मी इग्नोर केलं म्हणजे काय? मी दुर्लक्ष केलं. मी आवाजाकडे, मी कुत्र्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. आय इग्नोर द कमोशन. कमोशनचं मिनिंग बाजूला दिलेलं आहे. कमोशन म्हणजे काय? नॉइज अँड कन्फ्युजन. कमोशन मीन्स नॉइज अँड कन्फ्युजन म्हणजे गोंधळ, गोंगाट. तर ह्या कमोशनकडे म्हणजे गोंधळाकडे किंवा गोंगाटाकडे मी इग्नोर केला, म्हणजे रायटरने दुर्लक्ष केलं. थिंकिंग म्हणजे काय? विचार करणे. विचार करून कुठल्या तरी विचाराने दुर्लक्ष केलं. कुठला विचार? दॅट द पॅक ऑफ डॉग्स. पॅक ऑफ डॉग्स म्हणजे ग्रुप ऑफ डॉग्स. ग्रुप ऑफ डॉग्स म्हणजे काय? कुत्र्यांचं टोळकं किंवा कुत्र्यांचा हा जो ग्रुप आहे तो काय करत असेल? माइट हॅव कॉर्नर्ड. माइट हॅव कॉर्नर म्हणजे काय? त्याने कुत्र्याच्या टोळक्याने कदाचित कॉर्नर केला असेल, म्हणजे एखाद्यावर हल्ला केला असेल असा आपण अर्थ घेऊ शकतो. कोणावर? हॅपलेस pig. हॅपलेसचं मिनिंग पण बाजूला दिलेलं आहे. हॅपलेस म्हणजे काय? अनफॉर्च्युनेट. अनफॉर्च्युनेट म्हणजे काय? अनलकी. आणि पिग, PIG, पिग म्हणजे डुक्कर. म्हणजे लेखकाने असा विचार केला की एखाद्या कुत्र्याच्या टोळक्याने, रस्त्यावरच्या कुत्र्यांनी रस्त्यावरच्या त्या डुकरावरती, हॅपलेस म्हणजे दुर्दैवी डुकरावर हल्ला केला असेल. हल्ला करताना एखाद्याला घेरतात ना, माइट हॅव कॉर्नर म्हणजे त्याला घेरला असेल, त्या डुकरावरती हल्ला केला असेल, म्हणून ही कुत्री जोर जोरात भुंकत असतील असा विचार करून रायटरने कुत्र्यांच्या भुंकण्याकडे, बार्किंगकडे इग्नोर केलं. ओके, पुढे. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉइंग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज ऍडेड टू द कॅकोफोनी. ओके, सो सून द बार्किंग बिकेम लाउडर. लवकरच बार्किंग काय झालं? लाउडर झालं. बार्किंग म्हणजे भुंकणं मोठमोठ्याचा म्हणजे भुंकण्याचा आवाज वाढू लागला, लाऊड होऊ लागला. अँड द मोर अग्रेसिव्ह, आणि तो काय झाला? अग्रेसिव्ह झाला.
ओके, मोर अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह झाला म्हणजे काय? अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक झाला. कुत्र्याचा जो आवाज होता तो कुत्र्याचा आवाज जास्त आक्रमक, जास्त जोरजोरात भुंकू लागला. ओके, बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉइन. अलार्म, इथं अलार्म शब्द आहे. आता अलार्म म्हणजे तुमच्या घड्याळाचा किंवा मोबाईलचा अलार्म असतो तो नाही, इथं अलार्मचा अर्थ वेगळा. अलार्म म्हणजे काय तर धोकादायक, डेंजरस, बरोबर आहे. अलार्म्ड कॉइन. अलार्म्ड कॉइन म्हणजे काय? डेंजरस कॉइन. कॉइन म्हणजे तुम्हाला अर्थ सांगितलाय. कॉइनचा अर्थ काय? कावकाव. कावळ्याचं जे काय म्हणूया आपण कावकाव करणं होतं, ते कावकाव करणं डेंजरस झालं, भयंकर झालं. म्हणजे कुत्री जोरजोरात भुंकू लागली, जास्तच आक्रमक झाली. कावळ्याचा जो कावकाव होता तो कावकाव सुद्धा जास्त डेंजरस, भयानक होऊ लागला. म्हणजे काहीतरी भयानकच आवाज येऊ लागले. सिच्युएशन काहीतरी वेगळी होती. कॉइंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ऍडेड टू द कॅकोफोनी. कॅकोफोनीचं मिनिंग पण बाजूला दिलेलं आहे. कॅकोफोनी म्हणजे काय? लाऊड हार्श नॉइजेस. लाऊड हार्श नॉइजेस म्हणजे कॅकोफोनी. लाऊड हार्श नॉइजेस म्हणजे काय? मोठ्याने येणारे आवाज, मोठमोठे आवाज. तर हे मोठमोठे जे आवाज येऊ लागले होते त्या आवाजामध्ये हे सगळं होतं. म्हणजे कावळ्यांचा एकदम भयानक असा आवाज, कुत्र्यांचं आक्रमक भुंकणं. ओके, त्यामुळे लेखक विचार करू लागले की आवाज काय येत आहे. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आय ऑल्सो हर्ड, मी पण ऐकलं. हर्ड म्हणजे ऐकलं, हिअरचा पास्ट टेन्स. आय हर्ड म्हणजे कोण? रायटर हर्ड. रायटर हर्ड द डिस्टर्बन्स. रायटरने हा डिस्टर्बन्स ऐकला. डिस्टर्बन्स म्हणजे अडथळा. आवाज म्हणजे त्याच्या वाचनामध्ये हा डिस्टर्बन्स येत होता, वाचनामध्ये अडथळा येत होता. डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आता इथं डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर म्हणजे काय? नॉइज अप्रोचिंग क्लोजर. हा जो आवाज आहे, मोठा जो गोंधळ आहे, गोंगाट आहे घराच्या बाहेरचा, तो घराच्या बाहेरचा गोंधळ, गोंगाट हळूहळू जवळ येऊ लागला होता. आवाज हळूहळू जवळ येऊ लागला. लेखकाला कळलं. आधी तो डिस्टन्सवर होता, लांब अंतरावर होता, नंतर तो जवळ येऊ लागला. गोंगाट, भयंकर, कावळ्यांची कावकाव. ओके, तर पेज नंबर 8 आपलं कम्प्लीट झालं. आता पेज नंबर 9 वर बघा. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरिओसिटी, दुसरा वर्ड आपला क्युरिओसिटी. क्युरिओसिटी म्हणजे काय? कुतूहल, उत्सुकता. लेखकाची उत्सुकता वाढली. गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मी या सगळ्या शब्दांचा अर्थ बाजूला दिलेला आहे बघा. गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे काय? ओव्हर पॉवर्ड, डिफिटेड. ओव्हर पॉवर्ड किंवा डिफिटेड म्हणजे काय? तर मात केली, हरवलं, पराभव केला. म्हणजे कुतूहलाने माझा पराभव केला. माझा म्हणजे कोणाचा? रायटरचा. आता कुतूहलाने रायटरचा पराभव केला म्हणजे काय? रायटरचं कुतूहल एवढं वाढलं की रायटरने वाचन सोडून तिकडे लक्ष दिलं की कुठला आवाज आहे, कोणावर कुठे घुमतायत, कावळे एवढे कावकाव का करतायत. सो क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. Leaving the book aside. Leaving म्हणजे काय? सोडणे. म्हणजे त्याने बुक बाजूला ठेवलं, रायटरने बुक बाजूला ठेवलं. अँड आय रश्ड. द रायटर रश्ड. रायटर व्हरांड्यामध्ये धावत गेला. रश म्हणजे धावत गेला, धावत पळत गेला. द रायटर रश्ड टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. व्हॉट वॉज गोइंग ऑन म्हणजे काय? व्हॉट वॉज हॅपनिंग. काय घडतंय, काय होतंय, काय नेमकं घडत होतं, रस्त्यावर काय घडत होतं हे बघायला रायटर व्हरांड्यामध्ये धावत गेला. ओके, पुढे. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आय ग्लान्स, इथे अजून एक शब्द आला, ग्लान्स. ग्लान्स म्हणजे काय? तर लुक्ड. आय लुक्ड, मी बघितलं. आय लुक्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब. रूफ म्हणजे काय? छत किंवा छप्पर. मी छताकडे बघितलं. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. ते जे क्लब हाऊस होतं त्या क्लब हाऊसच्या छतावर बघितलं, त्या छताकडे बघितलं असं आपण म्हणूया. अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि मला काहीतरी हॉरिबल दिसलं. हॉरिबल म्हणजे भयंकर किंवा भयानक. म्हणजे रायटरने त्या क्लब हाऊसच्या छताकडे बघितलं आणि त्याला काहीतरी भयंकर दिसलं. A big male langur, apparently the leader of its group,
was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. A big male langur, big मोठा मेल लंगूर, मेल म्हणजे काय, नर जातीचा, पुरुष म्हणून नाही का आपण, कारण का पुढे लंगूर आहे, तर लंगूर म्हणजे काय, माकड, नर जातीचा माकड किंवा नर असतात, नर आणि मादी, त्यातला नर माकड लंगूर, अपेरेंटली म्हणजे दिसणारा, काय दिसणारा, द लीडर ऑफ इट्स ग्रुप, म्हणजे तो मोठा माकड किंवा लंगूर, नर लंगूर त्यांच्या ग्रुपचा लीडर होता, म्हणजे त्या माकडांच्या टोळक्याचा म्होरक्या होता असं आपण म्हणूया, प्रमुख होता, तो प्रमुख दिसत होता कारण तो मोठा होता. वॉज होल्डिंग द बेबी लंगूर, तो त्याने बेबी लंगूरला पकडलेलं होतं. बेबी लंगूर म्हणजे काय, तर छोटा माकड, छोट्या माकडाला पकडलं होतं, होल्डिंग म्हणजे पकडणे. वॉज होल्डिंग द बेबी लंगूर इन हिज हँड्स, त्या मोठ्या माकडाने, मोठ्या लंगूरने छोट्या लंगूरला हातामध्ये पकडलं होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर, मर्सिलेसली, मर्सिलेसलीचा अर्थ बाजूला दिलाय बघा. मर्सिलेसली म्हणजे काय, क्रुएली, क्रुएली म्हणजे काय, दृष्टपणे, निर्दयीपणे. तर हा मोठा लंगूर निर्दयीपणे त्या छोट्या लंगूरला चावत होता, बायटिंग, त्याचे चावे घेत होता. ओके, बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, डेफिनेट इंटेंट, डेफिनेट इंटेंट, इंटेंट म्हणजे काय, तर हेतू किंवा उद्देश, म्हणजे त्या मोठ्या माकडाचा निश्चित उद्देश होता टू किल द बेबी लंगूर. टू किल द बेबी लंगूर म्हणजे काय, त्या छोट्या माकडाला मारायचं, म्हणजे त्या छोट्या लंगूरला मारण्याच्या निश्चित उद्देशाने तो मोठा माकड, मोठा लंगूर त्याचे निर्दयीपणे चावे घेत होता, त्याला चावत होता, सगळीकडे त्याला जखमा करत होता, जसं काय तो ठार मारणार आहे, म्हणजे ठार मारण्याचा उद्देशच त्याचा होता, म्हणजे तो जणू त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत होता, मोठा लंगूर छोट्या माकडाला. ओके, द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड द अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आता तो छोटा माकड मोठ्या माकडाच्या ताब्यात होता, पण त्या छोट्या माकडाची आई हेल्पलेस होती, शी वॉज हेल्पलेस, द हेल्पलेस मदर ऑफ बेबी लंगूर. हेल्पलेस म्हणजे काय, असहाय्य, त्या छोट्या लंगूरची असहाय्य आई, आणि जे इतर मेंबर्स होते, द अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, त्या लंगूर ग्रुपचे म्हणजे त्या माकडाच्या टोळक्याचे जे इतर मेंबर्स होते आणि त्याची असहाय्य आई, हे काय होते, वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स, हे सगळे जे मेंबर्स होते म्हणजे इतर जी माकडं होती ती माकडं काय झाली होती, स्कॅटर्ड, SCATTERD, स्कॅटर्ड म्हणजे काय, विखुरलेली, पसरलेली, म्हणजे इतर माकडं दे आर स्कॅटर्ड म्हणजे पसरली होती, कशावर, ऑन द रूफ्स, छतावर पसरली होती, ऑफ द बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगच्या छतावर इतर माकडं पसरली होती. नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि ते वॉचिंग म्हणजे ही सगळी मेंबर्स, द मेंबर्स वर वॉचिंग, ही इतर माकडं बघत होती की तो मोठा लंगूर छोट्या लंगूरला कसा मारत होता. म्हणजे कोणी हेल्पला पुढे जात नव्हतं, कोणी त्या बेबी लंगूरला वाचवायला पुढे जात नव्हतं, तर त्याची आई सुद्धा बिचारी हेल्पलेसली त्याच्याकडे बघत होती, त्याला तो मारत होता, आणि इतर माकडं सुद्धा त्याच्याकडे हेल्पलेसली बघत होती, रूफ वरून, छतावर, नियर बाय म्हणजे जवळच. पुढे, I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. Okay, so I recalled the terrible, recalled म्हणजे काय, आठवलं, remembered, recalled म्हणजे remember, I remember, मला आठवलं, काय आठवलं, the terrible custom, टेरिबल म्हणजे भयानक, कस्टम म्हणजे काय, प्रथा, परंपरा, मला एक भयानक प्रथा आठवली, मला एक भयानक परंपरा आठवली. कोणाची, इन द एनिमल क्लॅनची. ओके, एनिमल म्हणजे प्राणी, क्लॅनचं मिनिंग बाजूला दिलेलं आहे. क्लॅन म्हणजे काय, अ व्हेरी लार्ज फॅमिली, लार्ज फॅमिलीला आपण कम्युनिटी म्हणतो, वंश म्हणूया, किंवा त्याला आपण जमात म्हणूया.
प्राण्यांच्या जमातीमधली एक भयानक प्रथा त्यावेळेला मला आठवली. टू विच डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल. डॉमिनंटचं मिनिंग बाजूला दिलंय. डॉमिनंट म्हणजे काय? पॉवरफुल. पॉवरफुल म्हणजे काय? शक्तिशाली, सुपिरियर, श्रेष्ठ, शक्तिशाली. म्हणजे प्राण्यांच्या जमातीमधला शक्तिशाली नर हा नेहमी दुसऱ्या मेल बेबीला, म्हणजे दुसरे जे छोटे माकडं असतात किंवा छोटे प्राणी असतात किंवा ऍडल्ट असतात त्यांना सर्व्हाइव्ह करू देत नसतो. डज नॉट अलाउ टू सर्व्हाइव्ह म्हणजे परवानगी देत नाही सर्व्हाइव्ह करण्याची. सर्व्हाइव्ह म्हणजे काय? जिवंत राहणे विदिन इट्स ग्रुप. म्हणजे थोडक्यात काय? प्राण्यांच्या जमातीमधला एक भयानक नियम असा आहे की जो कोणी मोठा प्राणी आहे तो त्याच्या जमातीमधल्या ग्रुपमधल्या छोट्या प्राण्याला जगू देत नाही. हा भयानक रूल लेखकाला त्यावेळेला आठवला. पेज नंबर 9 वरती आपला पॅराग्राफ नंबर 2 संपलेला आहे आणि आपली वेळ जी आहे 20 मिनिटांची ती कंप्लीट झाली आहे. व्हिडिओसाठी आपल्याला ते आवश्यक आहे. तो बाकीचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.